राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचार सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद। माणिक हरकळ म्हणजे विकासाची जिद्द आणि सर्वसमावेशक नेतृत्व। अमृता नागरे। तरुण, तडफदार आणि विकासाची ठाम जिद्द अंगी बाळगून सर्व समाजाला सोबत घेऊन चालणारे नेतृत्व म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा परिषद उमेदवार माणिक हरकळ, असे ठाम प्रतिपादन अमृता सुरेश नागरे यांनी केले। कौसडी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत त्या बोलत होत्या। या सभेला परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून परिवर्तनाचा स्पष्ट संदेश दिला। 5 फेब्रुवारी रोजी कौसडी येथील हनुमान मंदिर सभागृहात कौसडी सर्कलचे जिल्हा परिषद उमेदवार माणिक शेषराव हरकळ व पंचायत समिती कौसडी गटाच्या उमेदवार सय्यद अवेस सय्यद रहमत कादरी व पंचायत समिती कोक गटाचे उमेदवार पंचफुला रंगनाथ वजीर यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी जिंतूर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सभेला संबोधित करताना अमृता नागरे म्हणाल्या की कुंभारी गावाचा सर्वांगीण विकास करून दिल्ली व महाराष्ट्र पातळीवर विविध पुरस्कार मिळवणारे नेतृत्व म्हणजे माणिक हरकळ असून त्यांनी विकास फक्त बोलून नाही तर करून दाखवला आहे। त्यांनी पुढे सांगितले की कौसडी व सर्कलमध्ये 15 वर्षे सत्ता भोगणाऱ्यांनी केवळ कागदावर विकास दाखवून कोट्यावधी रुपयांचे निधी हाताळले आणि आज सर्कलची अवस्था बिकट करून ठेवली आहे। अशा अपयशी उमेदवारांच्या मागे न राहता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तरुण व नव्या नेतृत्वाला संधी देण्याची हीच वेळ असल्याचे त्या म्हणाल्या। यावेळी पेक्षा भांबळे यांनीही आपले मनोगत व्यक्त करताना सर्कलमधील कथित भ्रष्टाचारावर जोरदार हल्लाबोल केला। कोट्यावधी रुपयांच्या भ्रष्टाचार करणाऱ्या उमेदवारांच्या मागे न राहता तरुण, तडफदार आणि सर्व समाजाला सोबत घेऊन चालणारे उमेदवार माणिक हरकळ व पंचायत समितीचे दोन्ही उमेदवार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना जनतेची सेवा करण्याची एक संधी द्यावी, असे आवाहन त्यांनी केले। या सभेत जिल्हा परिषद उमेदवार माणिक शेषराव हरकळ तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनीही आपले मनोगत व्यक्त करून सर्कलच्या विकासाचा संकल्प मांडला। सभास्थळी कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून येत होता आणि परिवर्तन निश्चित असल्याची भावना उपस्थितांमध्ये जाणवत होती। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेख नियाजुद्दीन यांनी केले तर आभार प्रदर्शन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मांडले। यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते।